Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 14.1 of chapter number 14 compound interest from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 90 वर प्रॅक्टिस सेट 14.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. खूप इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आहे. काही मुलांना या टाइपचे क्वेश्चन्स पाहिले की जर अशी भीती वाटते. त्यांना कळत नाही की आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा आणि व्हॅल्यूज कशा सबस्टिट्यूट करायच्या. तर घाबरण्याचं काही कारण नाहीये. काही बेसिक कन्सेप्ट आपण आपल्या क्लिअर करून घेतल्या की या टाइपचे कोणतेही क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये आले तरीही आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. चला, त्या बेसिक कन्सेप्ट काय आहेत ते आधी समजून घेऊयात. क्लास 6 मध्ये असताना, क्लास 7 मध्ये असताना आपण सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय अभ्यासलं होतं, आठवतं ना तुम्हाला? त्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेतल्या होत्या. जसे की प्रिन्सिपलला आपण लेटर पी ने डिनोट करतो. आणि प्रिन्सिपल म्हणजे काय, तर मनी दॅट वॉज बोरोड ऑर डिपॉझिटेड. पैसे जे आपण कोणाकडून तरी उसने घेतलेले असतात किंवा कोणाला तरी उसने दिलेले असतात, कोणाकडे तरी ठेवायला दिलेले असतात, त्याला काय म्हणतात, प्रिन्सिपल. आलं लक्षात? त्यानंतर ना रेट ऑफ इंटरेस्ट, त्याला आपण लेटर आर ने, कॅपिटल लेटर आर ने डिनोट करत असतो. रेट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्टचा रेट, काय रेटने इंटरेस्ट घेणार आहोत किंवा देणार आहोत, आणि हे नेहमी पर्सेंटेज मध्ये शो केलं जातं. पीसीपीए याचा सुद्धा अर्थ समजून घ्या. हा पी म्हणजे पर, सी म्हणजे सेंट, सेंट म्हणजेच काय, 100. हा पी म्हणजे सुद्धा पर आणि ए म्हणजे ॲनम. प्रत्येक 100 मागे प्रत्येक वर्षी किती, आलं लक्षात? त्यालाच काय म्हणतात, रेट ऑफ इंटरेस्ट. एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेणारच आहोत किंवा क्लास 7 मध्ये तुम्ही जे अभ्यासलेलं आहे ते आता तुम्हाला आठवतही असणार आहे. त्यानंतर ना टाइम, टाइमला टी ने डिनोट करतो. टाइम म्हणजेच काय, तर किती दिवसांसाठी आपण एखाद्याला पैसे दिलेले आहेत किंवा एखाद्याकडून पैसे घेतलेले आहेत, तो जो टाइम पिरियड असतो तो. त्यानंतर ना सिंपल इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्टला एस आय ने किंवा नुसतं आय ने डिनोट केलं जातं. आता फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का? हे पहा, हा फॉर्म्युला होता सिंपल इंटरेस्टचा. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. त्याचबरोबर आपण अमाऊंट म्हणजे काय हे सुद्धा अभ्यासलं होतं. अमाऊंटला कॅपिटल लेटर ए ने डिनोट करतात. जे आपण पैसे एखाद्याला दिलेले आहेत किंवा एखाद्याकडून घेतलेले आहेत त्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो की नाही, मग ते प्रिन्सिपल प्लस त्यावर लागलेला इंटरेस्ट त्याला आपण काय म्हणतो, अमाऊंट म्हणत असतो. सो अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे, अमाऊंट इज इक्वल टू इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल, और यू कॅन से प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आलं लक्षात? आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, क्लास 7 मध्ये असताना आपण टाइम पिरियडला लेटर टी ने डिनोट करत होतो, बरोबर? आता यावर्षी तेच आहे, फक्त टाइमला नंबर ऑफ इयर्स असं म्हटलेलं आहे आणि लेटर एन ने त्याला डिनोट करतोय आपण. सो नंबर ऑफ इयर्स म्हणजेच टाइम फॉर विच मनी इज बोरोड ऑर डिपॉझिटेड. चला, आता छोटीशी रिव्हिजन करूयात आपण. एका एक्झाम्पल थ्रू सिंपल इंटरेस्ट आपण कसा फाइंड आउट करत होतो ते समजून घेऊयात. हे पहा, तुम्हाला तुमच्या फ्रेंडचा बर्थडे आहे, त्याला गिफ्ट द्यायचं आहे, त्यासाठी तुम्हाला 100 रुपीज हवे आहेत. हा चॉकलेटचा बॉक्स 100 रुपीजला आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे. मग असं इमॅजिन करा की तुम्ही गेलात बँकेमध्ये, बँकेकडून 100 रुपीजचं तुम्ही लोन घेतलं, तिकडून 100 रुपीज तुम्ही घेतले. सो किती घेतलेले आहेत तुम्ही, 100 रुपीज ना. सो 100 रुपीज काय झालं, प्रिन्सिपल झालं, बरोबर? मग बँक काय म्हणणार तुम्हाला, की आम्ही तुम्हाला 100 रुपीज असेच देणार नाही, हो की नाही, आणि तुम्हाला किती वर्षासाठी हवे आहे ते आधी आम्हाला सांगा. तर तुम्ही असं म्हणता की 100 रुपीज तर मला आता लगेच त्यांना बँकला रिटर्न करायला जमणार नाही, मी एक काम करतो, पॉकेट मनी साठवतो आणि 2 वर्षांनंतर 100 रुपीज त्यांना देतो. सो टाइम पिरियड काय, टाइम पिरियड साठी तुम्ही घेतलेला आहे 2 इयर्स. मग बँक काय म्हणते, 2 वर्षांसाठी तुम्ही 100 रुपीज घेताय. सो रेट ऑफ इंटरेस्ट त्यावर असणार आहे 10%. आलं लक्षात? सो 10% इतक्या रेट ऑफ इंटरेस्टने तुम्ही 100 रुपीज 2 इयर्स साठी बँकेकडून घेतलेले आहेत. मग 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला बँकेला किती पैसे द्यावे लागतील, लक्षात घ्या. 2 वर्षांसाठी घेतले की नाही, मग ऍट द एंड ऑफ इयर 1 तुम्हाला किती द्यावे लागतील, 10% आहे, 100 रुपीज प्रिन्सिपल आहे तुमचं. सो 100 रुपीज आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. सो 10 अपॉन 100. पर्सेंट, पर्सेंट म्हणजे काय, पर 100
₹10 तुम्हाला द्यायचे. किती द्यायचे? पर 110 रुपीज तुम्हाला बँकेला द्यायचे आहेत. आलं लक्षात? सो हे कसे कॅल्क्युलेशन करतो आपण? हे 100 इथे कट होऊन जाणार, रिमेनिंग ₹10. सो एका वर्षानंतर तुम्हाला इंटरेस्ट किती द्यावा लागणार आहे? बँकेला 100 रुपीजवर ₹10 इतका इंटरेस्ट द्यावा लागणार. आलं लक्षात? आणि दुसऱ्या वर्षी मग सेम प्रोसेस फॉलो होणार आहे. 100 इंटू 10 अपॉन 100, 100 कट होणार इज इक्वल टू 10. सो 2 वर्षांनंतर टोटल तुम्हाला बँकेला ₹20 इतका इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. आलं लक्षात? मग तुम्हाला 100 रुपीज हा प्रिन्सिपल तर द्यावाच लागणार आहे बँकेला. त्याचबरोबर हा जो इंटरेस्ट आहे ₹20 तो सुद्धा तुम्हाला बँकेला द्यावा लागणार आहे. मग टोटल अमाऊंट तुम्हाला बँकेला किती द्यायची आहे? टोटल अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करतो आपण? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो 100 प्लस 20 किती झाले? 120. आता हे पहा, जर हेच 100 रुपीज तुम्ही 10 इयर्स साठी 20 इयर्स साठी घेतले असते तर प्रत्येक वर्षाचं तुम्ही असं कॅल्क्युलेशन करत बसला असतात का? नाही. मग त्यासाठीच एक फॉर्म्युला आपल्याला शिकवला गेलेला आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. हा फॉर्म्युला यूज करून आपण क्लास 7 मध्ये बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. चला आता आपण समजून घेऊयात की हा फॉर्म्युला यूज करून आपला जो इंटरेस्ट आहे तो ₹20चाच येतो का? सो हे पहा, इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. इज इक्वल टू पी काय आहे? पी म्हणजे प्रिन्सिपल 100 रुपीज. सो 100 इंटू रेट काय आहे? 10. सो 10 रेट केलं. त्यानंतर टाइम पिरियड काय आहे? 2 इयर्स. सो 2 अपॉन 100. आता हे 100 गेले, हे 100 गेले. रिमेनिंग 10 इंटू 2 किती झाले? 20. सो इंटरेस्ट इज इक्वल टू 20. आलं लक्षात? इथे पण इंटरेस्ट 20 आणि इथे पण इंटरेस्ट 20. मग 2 वर्षांनंतर तुम्हाला टोटल अमाऊंट किती द्यावी लागणार बँकेला रिटर्न? येस, व्हेरी गुड. अमाऊंट, टोटल अमाऊंट आपण कशी फाइंड आउट करतो? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल काय आहे? 100 रुपीज आणि इंटरेस्ट 20 रुपीज. सो 100 प्लस 20 झाले 120 रुपीज. आलं लक्षात? हे झालं सिंपल इंटरेस्ट. आता यावर्षी क्लास 7 मध्ये आपण सिंपल इंटरेस्टच्या ऐवजी आणखीन आपण कोणती गोष्ट नवीन शिकणार आहोत माहितीये का? सिंपल इंटरेस्ट तर आता जुनं झालं. लहान होतो तेव्हा आपण करत होतो. आता थोडे मोठे झालेलो आहोत. मग आता आपण अभ्यासणार आहोत कंपाऊंड इंटरेस्ट. त्या कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये गोष्टी इतक्या सरळ सोप्या नाहीयेत. थोड्याशा काही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. फारशा नाहीयेत बरं का, खूप थोड्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत. चला त्या समजून घेऊयात. तर हा सिंपल इंटरेस्ट आपण पाहिला की नाही. आता कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं ते समजून घेऊयात. हे पहा, एंड ऑफ 1 इयर, एका वर्षानंतरनं सेम आपलं सिनारिओ सेम आहे की 100 रुपीज आपण बँकेकडून घेतलेले आहेत. 2 इयर्स साठी ते 100 रुपीज घेतलेत. त्यावर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. मग आता इंटरेस्ट आपल्याला बँकेला किती द्यावा लागतोय कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये ते समजून घेऊयात. हे पहा, सो फर्स्ट इयरला काय होणार? सेम 100 इंटू 10% आहे ना. सो 10 अपॉन 100. चला इथे आपण 100 कट करू, इथे 100 कट करू. किती राहिले? 10 राहिले. हो की नाही? मग सो इथे एका वर्षानंतर आपल्याला बँकेला 10 रुपीज द्यायचे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर एका वर्षानंतर आपण बँकेला 10 रुपीज नाही दिले तर काय होणार आहे? हे 10 रुपीज जे आहेत ना ते प्रिन्सिपल मध्ये ऍड होतात आणि बँक मग आपल्याला काय म्हणते? आता तुम्ही आम्हाला 100 रुपीज रिटर्न नाही करायचे, तुम्ही आम्हाला किती रुपीज रिटर्न करायचे आहेत? तुमचं प्रिन्सिपल आता यामध्ये जे मेन प्रिन्सिपल आहे ना त्यामध्ये हे 10 रुपीज ऍड झालेले आहेत इंटरेस्टचे. सो आता तुमचं प्रिन्सिपल किती झालेलं आहे? 100 रुपीज झालेलं आहे. सो दुसऱ्या वर्षी मग बँक कशी कॅल्क्युलेट करते 10% इंटरेस्ट रेट? तर हे पहा, 110 हे जे 10 रुपीज आहेत ना ते या प्रिन्सिपल मध्ये बँक ऍड करते. मग किती झाले? 110. त्यावर 10% बँक लावते आता तुम्हाला. मग हे पहा, इथला 0 गेला, इथला 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. किती रिमेनिंग आहे आता इथे? सो 11 1 जार 11. ओके, आता दुसऱ्या वर्षी तुम्हाला किती रुपीज बँकेला द्यावे लागतील? 11. आणि आता दुसऱ्या वर्षी सुद्धा जर आपण हा इंटरेस्ट बँकेला पे केला नाही तर बँक काय म्हणते? आता तुमचं प्रिन्सिपल किती झालं? 100 प्लस 11
111 इतकं प्रिन्सिपल झाले. मग तिसऱ्या वर्षी जर आपल्याला त्यांना सांगायचं असेल की आता तुम्ही किती इंटरेस्ट देणार, तर तिसऱ्या वर्षी बँक काय कॅल्क्युलेट करते, 111 इंटू 10%. आणि अशा प्रकारे हे कंपाऊंड इंटरेस्ट वर्क होत असतं. मग असं जर 10 इयर्ससाठी 20 इयर्ससाठी बँकेला कॅल्क्युलेट करायचं असेल तर प्रत्येक वर्षाचं असं मॅन्युअली बँक कॅल्क्युलेट करत बसत नाही, एक फॉर्म्युला यूज करते. कोणता फॉर्म्युला, तर हे पहा, हा 21 टोटल इंटरेस्ट झाला इथे 2 इयर्सचा. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला, कंपाऊंड इंटरेस्टला CI ने डिनोट करतात. तो A इज इक्वल टू P ब्रॅकेटमध्ये 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज अँड द होल पॉवर N. आलं लक्षात? हा फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्याचा. सिंपल इंटरेस्ट अशा प्रकारे हा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करतात आणि कंपाऊंड इंटरेस्ट साठीचा हा नवीन फॉर्म्युला आहे. सो हा जो फॉर्म्युला आहे तो बाय हार्ट लर्न करायचा आहे. आपल्याला जिथे तिथे हा फॉर्म्युला यूज करून आपले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सो हा फॉर्म्युला विसरायचा नाहीये. चला आता हा फॉर्म्युला यूज करून आपण इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूयात की बरोबर 21च येतोय का. चला नेक्स्ट स्लाइड घेऊयात आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करूयात. सो इथे काय काय दिलेलं आहे, ए आपल्याकडे आहे का, ए आपल्याकडे नाहीये, हो की नाही. आपल्याकडे जी जी इन्फॉर्मेशन आहे ती इथे राईट करून घेऊयात. हे पहा, आता इथे मी टाइमच्या ऐवजी काय राईट केलेलं आहे, एन. बरोबर, टाइमलाच यावर्षी आपल्याला काय म्हणायचं आहे, नंबर ऑफ इयर्स, आणि त्याला डिनोट करायचं आहे कॅपिटल लेटर एन ने. गेल्या वर्षी आपण कॅपिटल लेटर टी ने डिनोट करत होतो. या वर्षी नंबर ऑफ इयर्स म्हणायचंय आणि त्याला कॅपिटल लेटर एन ने डिनोट करायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10%. ओके, आता ए म्हणजे काय, अमाऊंट तुम्हाला माहित आहे. सो ऍक्च्युली हा जो फॉर्म्युला आहे ना त्याने आपल्याला इंटरेस्ट नाही मिळणार आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला अमाऊंट मिळणार आहे. आणि एकदा का आपल्याला अमाऊंट मिळाली की फॉर्म्युला यूज करून, आपला अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करून आपण इंटरेस्ट फार इझिली फाइंड आउट करू शकतो. चला पाहूयात कशा प्रकारे. सो अमाऊंट आपल्याला माहित नाहीये, सो त्याच्या जागी ए ऍज इट इज राईट करून घेतलं. प्रिन्सिपल माहिती आहे ना आपल्याला, प्रिन्सिपल 100 आहे, राईट करून घेऊयात. आता ब्रॅकेट ओपन करा, त्यानंतर ना 1 प्लसचं साईन, त्यानंतर ना R अपॉन 100, R काय आहे, 10 आहे, हो की नाही. सो 10 अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज, द होल रेस टू N. N म्हणजे काय, नंबर ऑफ इयर्स, किती आहेत, 2 इयर्स. सो लेट्स राईट हिअर 2. ओके, आता हे पहा, ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे हे जे फ्रॅक्शन आहे त्यामध्ये इथे एक 0, इथे एक 0, हे 0 0 आपण इथे कट करून टाकूयात. आणि आता नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात 100 ब्रॅकेट ओपन. आणि आता हे पहा, या ब्रॅकेटच्या आतमध्ये आपल्याला काय करता येणार आहे, 1 प्लस 1 अपॉन 10 आहे, ओके नाही. मग इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो, किंवा तुम्ही असाही विचार करू शकता, इथे 1 ला कोणताच डिनॉमिनेटर नाहीये म्हटल्यावर 1 डिनॉमिनेटर आहे, हो की नाही. आणि आपल्याला जर डिनॉमिनेटर सेम करायचं असेल, इथे 10 आहे, इथे पण 10 करायचं असेल, तर आपण काय करतो सांगा बरं मला, मल्टिप्लाय करतो. वरती न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय करायचं. मग इथे कॉमन डिनॉमिनेटर होणार 10 आणि वरती न्यूमरेटर मध्ये 10 प्लस हा 1, किती झाले, 11 अपॉन 10. आलं लक्षात. आता पुढे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार पहा बरं. चला इथे 100 राईट करूयात आणि द होल रेस टू 2 आहे, म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो या 11चा पण आहे आणि या 10चा पण आहे. मग याला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. मग पुढे आता 11चा स्क्वेअर राईट करायचा आणि 10चा स्क्वेअर राईट करायचा. सो 100 इंटू 121 अपॉन 100. 11चा स्क्वेअर किती, 121 आणि 10चा स्क्वेअर 100. आता हा 100 जाणार, हा 100 जाणार, रिमेनिंग काय आहे 121. लेट्स राईट हिअर 121. 121 काय आलेलं आहे, काय मिळाले आपल्याला, अमाऊंट मिळालेली आहे. हे पहा, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल ब्रॅकेटमध्ये 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू N, हो की नाही, असं आहे. सो
अमाऊंट काय आलेला आहे आपल्याला, काय मिळालेलं आहे 121. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. हे काय आहे, अमाऊंट आहे. मग अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे, अमाऊंट इज इक्वल टू इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. आपल्याकडे अमाऊंट पण आहे आणि प्रिन्सिपल पण आहे 100. त्यावरून आपण इंटरेस्ट फार इझिली फाइंड आउट करू शकतो. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो अमाऊंट 121 इज इक्वल टू इंटरेस्ट नाहीये ना आपल्याकडे, सो आय ऍज इट इज राईट केला, प्रिन्सिपल आहे 100. आता हा 100 जाणार इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. सो 121 मायनस 100. मायनस का झालं, कारण इक्वल टू च्या राईट हँड साईडला 100चं साईन होतं प्लस, लेफ्ट हँड साईडला जेव्हा 100 गेला तेव्हा त्याचं साईन होणार मायनस. इज इक्वल टू इंटरेस्ट. 121 मधून 100 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 21 राहतात. इज इक्वल टू इंटरेस्ट. सो इंटरेस्ट काय मिळालेला आहे 21. पाहिलं इथे सुद्धा इंटरेस्ट काय आहे 21 आहे. आलं लक्षात. आता तुम्ही म्हणाल की ही मेथड तर किती इझी आहे, 1 वर्ष झाल्यानंतर ना आपण असं इंटरेस्ट फाइंड आउट करायचा, मग दुसऱ्या वर्षानंतर ना हा, आणि मग दोघांना ऍड करायचं. हो, हा सोपा आहे वे फाइंड आउट करण्याचा, पण लक्षात घ्या इथे व्हॅल्यूज खूप छोट्या छोट्या आहेत, त्यामुळे तुम्हाला हे इझी वाटतंय. पण जेव्हा व्हॅल्यूज खूप मोठ्या येतात तेव्हा मात्र आपल्याला ही मेथड खूप किचकट वाटते आणि हा फॉर्म्युला खूप इझी वाटतो. चला कशा प्रकारे ते आता आपण प्रॅक्टिस सेट 14.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहूयात. मग तुम्हाला कळेल की हा फॉर्म्युला किती इझी आहे यूज करायला. हे पहा काय दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय हे तुम्हाला कळालेलं आहे आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय हे कळालेलं आहे. दोन्हीतला फरक कळालेला आहे. चला टेबल मधील या व्हॅल्यूज, फर्स्ट ज्या व्हॅल्यूज आहेत ते इथे आपण घेतलेल्या आहेत आणि आता सॉल्व्ह करायला घेऊयात. त्याही आधी प्रिन्सिपल काय दिलेला आहे 2000 राईट करून घेतलं इथे. रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेला आहे 5%. हो की नाही, 5% पर ॲनम म्हणजे प्रत्येक वर्षी 5. त्यानंतर ड्युरेशन म्हणजेच नंबर ऑफ इयर्स किती आहे 2 इयर्स. चला फॉर्म्युला काय आहे आपला, ए इज इक्वल टू पी ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. ए आपल्याकडे नाहीये, मग ए ऍज इट इज राईट केला. पी आहे की नाही 2000 राईट करूयात 2000 ब्रॅकेट ओपन 1 त्यानंतर प्लस ऍज इट इज राईट केलं. आर काय आहे 5 आहे, राईट करा 5 अपॉन 100 राईट केला 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन, आणि एन म्हणजे काय आहे 2 इयर्स, नंबर ऑफ इयर्स, सो 2 राईट करूया तिथे 2. ओके, आता पुढे सॉल्व्ह करायला घ्यायचंय आपल्याला. सो 5 1 जार 5 व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट आपण करून घेऊयात आधी, म्हणजे आपल्याला पुढे सोपं जाईल, कॅल्क्युलेशन थोडं कमी होऊन जातं. 5 1 जार 5, 5 2 जार 10 आणि 5 0 जार 0. सो 1/20 इथं झालेलं आहे. चला खाली राईट करून घेऊयात 2000 ब्रॅकेट ओपन 1 प्लस 1/20 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा इथे 1 आहे, इथे प्लसचं साईन आहे आणि हे फ्रॅक्शन दिलेलं आहे. दोघांचीही ऍडिशन आपल्याची आहे. तर इथे 1 ला काहीच डिनॉमिनेटर नाही, ज्याचा काहीच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो. बरोबर. आता या दोन फ्रॅक्शनची ऍडिशन करणं सोपं आहे आपल्याला. डिनॉमिनेटर सेम करायचा. डिनॉमिनेटर सेम कसा होणार, जर इथे आपण या 1 ला 20 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर सेम होणार, पण फक्त डिनॉमिनेटरला 20 ने मल्टिप्लाय करणार का, तर नाही, न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीकडे आपल्याला 20 ने मल्टिप्लाय करावं लागणार. तर इथे मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटर मध्ये येणार 20, डिनॉमिनेटर मध्ये येणार 20. सो 20/20 डिनॉमिनेटर सेम झाला, डिनॉमिनेटर ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करणार 20 आणि वरती काय ऍड होणार 20 प्लस 1, मग काय झालं 21. सो ब्रॅकेटमध्ये काय येणार 21/20. आलं लक्षात. जर तुम्हाला हे सगळं असा विचार करणं कठीण वाटत असेल तर तुम्ही सिम्पली काय करू शकता, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. 20 इंटू 1 20 झाले बरोबर, आणि प्लस हा 1 करायचा 21/20 राईट करून मोकळं व्हायचं. सो हे पहा फक्त लॉजिक काय आहे आपलं हे ऍडिशन करण्याचं ते मी तुम्हाला समजून सांगितलं. तर 2000 ब्रॅकेटमध्ये 21/20 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. ओके, आता द होल रेस टू 2 म्हणजे काय, हा जो स्क्वेअर आहे तो 21 चा पण आहे आणि या 20 चा पण आहे. हे पहा अशा प्रकारे
2000 into 21 स्क्वेअर ऑफ 21 अँड अपॉन स्क्वेअर ऑफ 20. यालाच आपण आणखी एका वेगळ्या प्रकारे राईट करू शकतो. जसं आपल्याला सोपं जातं कॅल्क्युलेशन करायला त्याप्रमाणे आपल्याला इथे वर्क करायचं आहे. सो 2000 इंटू हे पहा यालाच आपण कशा प्रकारे राईट करू शकतो. 2 टाइम्स आहे ना 21 अपॉन 20. सो आपण 21 अपॉन 20 2 टाइम्स इथे अशा प्रकारे राईट करू शकतो. हे पहा आता इथे आपल्याला असं कॅल्क्युलेशन करणं सोपं जाणार आहे. त्यामुळे असं नाही राईट केलं तरी पण आपल्याला चालणार आहे. आपण असं राईट करूयात म्हणजे आपल्याला काटकूट करायला सोपं जातं. तो हे पहा हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. आता 2 1s are 2 अँड 2 10s are 20. आता या 2 ने आपण या 10 ला डिवाइड करू शकतो की नाही. 2 1s are 2 अँड 2 5s are 10. चला रिमेनिंग काय आहे आता इथे 5 इंटू 21 इंटू 21. लेट्स राईट हिअर 5 इंटू 21 इंटू 20. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 21 इंटू 21 किती येतं 441 आणि 441 इंटू 5 किती येतं 2205. लेट्स राईट हिअर 2205. आता 2205 काय आलेला आहे तर अमाऊंट आलेली आहे आपल्याला. तो राईट करूया तिथे अमाऊंट. आपल्याला काय काय फाइंड आउट करायला सांगितलंय. फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट तर आपल्याला मिळालेली आहे. कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाइंड आउट करणार. अमाऊंटचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे. अमाऊंट इज इक्वल टू इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल किंवा तुम्ही उलट राईट केलं तरी पण चालणार आहे. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट काहीच फरक पडत नाही. सो चला अमाऊंट राईट करूयात. 2205 इज इक्वल टू इंटरेस्ट मिळालाय का आपल्याकडे अजून नाही ना. मग इंटरेस्ट ऍज इट इज राईट करून टाकायचं इथे. प्लस प्रिन्सिपल आहे ना आपल्याकडे. हो हो प्रिन्सिपल आहे. चला राईट करूयात. किती आहे प्रिन्सिपल 2000 आहे ना. चला 2000 इथे राईट करून घेऊयात. आता 2000 ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला पाठवायचंय की नाही. इथे प्लस आहे इकडे गेला की मायनस. सो 2205 मायनस 2000 इज इक्वल टू इंटरेस्ट. 2205 मधून 2000 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग किती राहतात 205 इज इक्वल टू इंटरेस्ट. सो इथे इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे 205. आलं का लक्षात तुम्हाला कशा प्रकारे आपण अमाऊंट आणि इंटरेस्ट हा फॉर्म्युला यूज करून त्याचबरोबर आपला हा अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट केलेला आहे. आणि किती इझी आहे. मजा येते ना. इंटरेस्टिंग आहे. फायनल आन्सर कशा प्रकारे येणार आहे हे पहा. अशा प्रकारे इथे फायनल आन्सर राईट करायचं आहे. द अमाऊंट इज 2205 रुपीज अँड द कंपाऊंड इंटरेस्ट इज ₹205. चला नेक्स्ट पाहूयात. टेबलमध्ये 2 नंबरला दिलेलं प्रिन्सिपल काय आहे 5000 रुपीज. त्यानंतर ना रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% पर ॲनम. ड्युरेशन म्हणजे नंबर ऑफ इयर्स आहे 3 इयर्स. फॉर्म्युला राईट करून घ्यायचा आहे. ए इज इक्वल टू पी ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. अमाऊंट आहे का आपल्याकडे नाहीये ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे हो ना. प्रिन्सिपल आहे पी आहे किती आहे 5000. राईट करून घेऊयात. ए इज इक्वल टू 5000 ब्रॅकेट ओपन 1 प्लस ऍज इट इज आर किती आहे आर आहे 8 अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. आणि एन म्हणजे काय आहे नंबर ऑफ इयर्स किती आहे 3. राईट करा 3. ओके. आता व्हॅल्यूज आपल्याला या ब्रॅकेटच्या आतल्या इथेच कमी करता येतात का ते पाहायचंय. कमी करता येणार आहेत का तर हो. इव्हन नंबर्स आहेत ना दोन्ही पण. चला कमी करूयात. सो 4 2s are 8. 4 2s are 8. 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात. 2 0 किती झाले 20 आणि 4 5s are 20. सो 2 अपॉन 25 राईट करून घेऊयात खाली. 5000 ब्रॅकेट ओपन 1 प्लस 2 अपॉन 25 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 3. ओके. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. सो बाकीचं ऍज इट इज 25 1s are 25 प्लस 2 किती झाले 27. सो 27 अपॉन 25 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 3. द होल रेस टू 3 म्हणजेच 27 अपॉन 25 किती टाइम्स आहे 3 टाइम्स आहे हो की नाही. सो चला यालाच आपण अशा प्रकारे जरा एक्सपांड करून राईट करूयात. 5000 इंटू आता इथे 5000 आणि या ब्रॅकेटच्या मध्ये कोणतंच साईन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे म्हणून इथे आपण मल्टिप्लिकेशनचं साईन दिलेलं आहे.
27/25 3 टाइम्स आपल्याला राईट करायचंय, कारण 3 टाइम्स आहे ना, पॉवर 3 आहे ना. चला राईट करून घेऊयात. 27/25 इंटू 27/25 इंटू 27/25. आता या 25 ने आपण 5000 ला डिवाइड करू शकतो का? तर 25 चा टेबल येतोय ना तुम्हाला सगळ्यांना, ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी मी इथे राईट करून घेतलेला आहे. चला डिवाइड करूयात. आता 25 1 जार 25 आणि 25 2 जार 50, त्यानंतर 25 0 जार 0, 25 0 जार 0. सो इथे आलेला आहे 200. आता या 200 ला 25 ने आपण डिवाइड करू शकतो का? तर हो, येस. हे पहा 25 8 जार 200 आहे. सो 25 1 जार 25, 25 8 जार 200. आता रिमेनिंग जे आहे ते आपल्याला खाली राईट करून घ्यायचं आहे. सो 8 इंटू इथे 27/1 आहे. हा 1 नाही राईट केला डिनॉमिनेटर मधला तरी पण चालतं, हो की नाही. सो 27 राईट केलं. त्यानंतर इथे सुद्धा 27/1 आहे. डिनॉमिनेटर मधला 1 नाही राईट केला तरीही चालतो. सो इंटू 27, त्यानंतर इंटू 27/25. येस, राईट करून घेतलेलं आहे. आता हे पहा, इथे या 8चा 27चा या 27चा काहीच डिनॉमिनेटर नाहीये. ज्यांचा डिनॉमिनेटर नसतो त्यांचा 1 डिनॉमिनेटर असतो, असं आपल्याला सगळ्यांना माहित आहे, हो की नाही. आणि जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. सो इथे न्यूमरेटर मध्ये काय येणार आहे? 8 इंटू 27 इंटू 27 इंटू 27 अपॉन 25. आलं लक्षात? चला आता मल्टिप्लाय करायला घेऊयात. सो हे पहा 27 इंटू 27, हे जे शेवटचे 2 27 आहेत ना त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, किती आलं? 729. आता 729 यांचा आन्सर आला की नाही, यांचं प्रोडक्ट आलेलं आहे, त्याला 27 ने मल्टिप्लाय करूयात. किती आलं? 19,683. 19,683 ला राहिलेल्या या 8 ने मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाय केलं, हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. राईट करून घेऊयात इथे आपण. येस. आता पुढे आपल्याला काय करायचंय? 1,57,464 ला 25 ने डिवाइड करायचं आहे. चला डिव्हिजन करून घेऊयात. हे पहा, डिव्हिजन काहीसं अशा प्रकारे येणार आहे. आता इथे मी ऑलरेडी डिवाइड केलेलं आहे आणि इथे मी ते तुम्हाला शो करतेय. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये रीतसर व्यवस्थित डिव्हिजन करायचं आहे. अशा प्रकारचं डिव्हिजन कसं करतात हे तुम्हाला माहित आहे. डेसिमल मध्ये तुमचा आन्सर येणार आहे. क्वेश्चन जो आहे तो डेसिमल मध्ये येणार आहे. काय आलेला आहे आन्सर? 6,298.56 हे आपला आन्सर आलेला आहे. रिमाइंडर पहा, इथे 0 आलेला आहे. चला आन्सर राईट करून घेऊयात. 6,298.56. आता हे जे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे ते काय आहे? ते आहे अमाऊंट, हो की नाही. आणि आपल्याला अमाऊंट तर फाइंड आउट करायला सांगितलेलीच आहे, त्याचबरोबर कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सो कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी? आपला नेहमीचाच अमाऊंटचा. अमाऊंट इज इक्वल टू आय प्लस पी. आय म्हणजे इंटरेस्ट आणि पी म्हणजे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट आपण करत असतो फायनल अमाऊंट साठी. सो अमाऊंट आपल्याकडे आहे, सबस्टिट्यूट करूयात व्हॅल्यू. इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे, आय ऍज इट इज राईट केला, आणि प्रिन्सिपल तर आहेच आहे आपल्याकडे. काय आहे? 5,000. चला राईट करून घेऊयात 5,000. आता इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. 5,000 ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून द्यायचं आहे. चला पाठवून देऊयात. इथे प्लस आहे की नाही, जेव्हा लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा मायनस मध्ये चेंज होणार. इज इक्वल टू आय. चला सबट्रॅक्शन करा. हे पहा, सबट्रॅक्शन अशा प्रकारे करायचं आहे. डेसिमल नंबरचं सबट्रॅक्शन कसं करतात माहित आहे ना तुम्हाला? विसरला असाल तर हे पहा, मी सांगते तुम्हाला इथे. 6,298.56 ऍज इट इज राईट करून घ्यायचं. आता 5,000 तुम्हाला राईट करायचं आहे, ते इकडूनच राईट करायला घ्यायचं नाहीये. आलं लक्षात? काय करायचंय? डेसिमल पॉइंटच्या आधी 5,000 राईट करून घ्यायचं आहे आणि डेसिमल पॉइंटच्या नंतरनं जे नंबर्स आहेत त्यांच्या खाली 0 राईट करायचंय आणि मग सबट्रॅक्शन करायचं आहे. डेसिमल पॉइंट खाली बरोबर डेसिमल पॉइंटच आला पाहिजे.
आलं लक्षात? सो हे सबट्रॅक्शन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये रफ वर्क मध्ये करायचं आहे. काय आन्सर आलेलं आहे आपलं 1298.56 राईट करून घेऊया तिथे. सो इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे 1298.56. फायनल आन्सर राईट करून घेऊयात. ही आहे अमाऊंट आणि हे आहे आपलं इंटरेस्ट. फायनल आन्सर अशा प्रकारे येणार आहे. द अमाऊंट इज 6,298.56 rupees and the compound interest is 1,298.56 rupees. आहेत त्या पाहून घेऊयात. प्रिन्सिपल आहे 4,000. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7.5. आता इथे डेसिमल पॉइंट पाहून घाबरून जायचं नाहीये. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स किती आहेत 2 इयर्स आहे. फॉर्म्युला ऍज इट इज राईट करून घेतलेला आहे जो आतापर्यंत आपला लर्न झालेला आहे. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. प्रिन्सिपल काय आहे 4,000 ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर काय आहे 7.5 राईट केला अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. एन म्हणजे काय आहे 2 आहे राईट करूयात 2. ओके. आता जसं की मी तुम्हाला म्हणाले की डेसिमल पॉइंट पाहून अजिबात घाबरून जायचं नाहीये. काय विचार करायचंय की आपल्याला काय करता येईल की हा डेसिमल पॉइंट इथून जाईल बरं. तुम्हाला माहित आहे तुम्ही अभ्यासलेला आहे की डेसिमल पॉइंट कशा प्रकारे मूव्ह होत असतो. आता इथे आपल्याला हा डेसिमल पॉइंट इथून घालवून टाकायचा आहे. मग काय करता येईल आपल्याला पहा बरं. डेसिमल पॉइंट कुठे आहे राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट आहे हो की नाही. मग या डेसिमल पॉइंटला जर आपण इकडे मूव्ह केलं तर तो निघून जाईल. पण इकडे मूव्ह कसं काय होणार आहे 1 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट आहे की नाही. मग 1 वर 1 0 आपण घेतला किती होतात 10. मग जर 7.5 ला हे पहा 7.5 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं ते पहा बरं. हे पहा जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा आपल्याला काय करायचं असतं डेसिमल पॉइंट थोड्या वेळासाठी इग्नोर करायचा आणि जसं आपण सिम्पल मल्टिप्लिकेशन करत असतो तसं सिम्पल मल्टिप्लिकेशन करायचं असतं. तो 75 मल्टिप्लाइड बाय 10 किती होतात 75च्या पुढे एक 0 येतो फक्त ओके नाही. आणि आता जे प्रोडक्ट आलेलं आहे त्यामध्ये डेसिमल पॉइंट आपण देत असतो. मग हे पहा इथे 1 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट आहे. मग फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा 1 डिजिट सोडून आपल्याला द्यायचं डेसिमल पॉइंट. पहा डेसिमल पॉइंट इकडे सरकलेला आहे. आलं का लक्षात. मग आता डेसिमल पॉइंट नंतर इकडे राईट हँड साईडला 0 आहे. त्याची काही व्हॅल्यू आहे का काहीच व्हॅल्यू नाहीये. मग तो नाही राईट केला तरीही चालतो. मग इथे आपल्याला काय मिळालेलं आहे 75. आलं लक्षात. मग डेसिमल पॉइंट आपण अशा प्रकारे इथून काढून टाकू शकतो 10 ने मल्टिप्लाय करून. पण फक्त न्यूमरेटरलाच 10 ने मल्टिप्लाय करायचं का तर नाही. तुम्हाला माहितीये जर आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं 10 ने तर डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं. चला तर मग करून घेऊयात. कठीण काय आहे त्यामध्ये. सो ब्रॅकेट ओपन 1 प्लस 7.5 इंटू हे पहा इंटू 10 आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा इंटू 10 ब्रॅकेट क्लोज आणि वरती हा 2 राईट केलेला आहे डोक्यावर. चला पुढे 4,000 ब्रॅकेट ओपन 1 प्लस आता हे मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचे. ऑलरेडी आपण इथे परफॉर्म केलेलं आहे. सो राईट करूयात 75. हे डिनॉमिनेटर मध्ये काय येणार 100 इंटू 10 किती झाले 1000. ओके ब्रॅकेट क्लोज डोक्यावरती 2. आता पुढे काय करणार आहोत आपण ब्रॅकेटच्या आतल्या या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या रिड्यूस करता येत आहेत का त्याचा थोडासा विचार करायचा. तर 25चा टेबल तर तुम्हाला माहितच आहे ओके नाही. 25 ने आपण या दोघांनाही डिवाइड करू शकतो. चला तर मग डिवाइड करून इथल्या व्हॅल्यूज आपण रिड्यूस करूयात म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला जरासं सोपं जाईल ओके नाही. सो 25च्या टेबलमध्ये 75 आहे का तर येस 25 3 जार 75 आपल्याला माहिती आहे टेबल लर्न आहे आपला. तो 25 3 जार 75 अँड 1000 ला आता 25 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो 25 4 जार 100 अँड 25 0 जार 0. ओके सो आता इथे आलेला आहे 3/40 राईट करून घेऊयात प्लस 1 प्लस 3/40 डोक्यावरती 2. हे पहा आता पुढे सॉल्व्ह करते वेळी काय करायचंय एकतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला कशा प्रकारे 40 1 जार 40 आणि त्यामध्ये हे 3 ऍड करायचं 43/40 किंवा त्यामागचं लॉजिक मी तुम्हाला सांगते. इथे हा जो 1 आहे त्याचा डिनॉमिनेटर काहीच दिला नाही काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो या दोन फ्रॅक्शन्सची ऍडिशन आता आपल्याला करायची. कशा प्रकारे करणार ऍडिशन डिनॉमिनेटर आपल्याला सेम हवा असतो. इथे तर 1 आहे मग काय करणार आपण सेम करून घेणार. त्यासाठी या 1 ला 40 ने मल्टिप्लाय करणार. जर डिनॉमिनेटरला 40 ने मल्टिप्लाय केलं तर अर्थातच न्यूमरेटरला सुद्धा 40 ने मल्टिप्लाय करा ओके नाही. सो काय होणार 40 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 40/40 झाला डिनॉमिनेटर 40 झाला. मग जो 40 डिनॉमिनेटर झालेला आहे त्याला ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करतो 40 आणि न्यूमरेटर मध्ये मग काय नंबर येणार 40
बरोबर. 1च्या ऐवजी काय 40, कारण 40 1 जार 40. सो न्यूमरेटर मध्ये 40 प्लस 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये 40. मग किती होणार 40 प्लस 3 43 आणि डिनॉमिनेटर मधला 40. सो नेक्स्ट स्टेप मध्ये कशा प्रकारे येणार आहे 43 अपॉन 40 ब्रॅकेट मध्ये. चला तर मग लगेचच राईट करून घेऊयात. 4000 ब्रॅकेट ओपन आणि 43 अपॉन 40 डोक्यावरती हा 2. आता डोक्यावरती 2 म्हणजेच द होल रेस टू 2. ओके नाही, द होल रेस टू 2 म्हणजेच 43 अपॉन 40 किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहे 2 टाइम्स. चला राईट करून घेऊया तिथे. सो 4000 इंटू 43 अपॉन 40 इंटू 43 अपॉन 40. ओके, आता या 40 ने इथे आपण डिवाइड करूयात. सो 40 1 जार 40, 40 1 जार 40, 40 0 जार 0, 40 0 जार 0. आता या 40 ने 100 ला डिवाइड करू शकतो. सो हा 0 गेला, हा 0 गेला. 4 ने डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत ना, पूर्ण आपण डिवाइड नाही करू शकत 4 ने 10 ला. सो काय करूयात आपण एक काम, हे ऍज इट इज खाली कॉपी करूयात. काय आहे न्यूमरेटर मध्ये 10 इंटू 43 इंटू 43 आणि डिनॉमिनेटर मध्ये हे पहा विसरू नका या 4 ला. 4 ऍज इट इज आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये राईट करायचा आहे. सो 10 इंटू 43 इंटू 43 अपॉन 4. चला आता मल्टिप्लिकेशन परफॉर्म करूयात आपण. 43 इंटू 43 प्रोडक्ट काय येते आपलं 1849 इंटू 10 करायचंय. इंटू 10 करणं म्हणजे खूपच इझी आहे. शेवटी 0 लावून दिलं की झालं काम आपलं. सो 18,490 डिवायडेड बाय 4. चला आता डिव्हिजन करावं लागणार आहे आपल्याला. डिव्हिजन करायला घेऊयात आपण. हे पहा डिवाइड केल्यानंतर ना आपल्याला कोशंट काय मिळालेलं आहे डेसिमल मध्ये आलेलं आहे. काय मिळालंय 4622.5. राईट करून घेऊया तिथे 4622.5. आता हे काय आहे, काय आन्सर, कसला आन्सर मिळालेला आहे आपल्याला, तर अमाऊंट मिळालेली आहे. ओके नाही, अमाऊंट आहे ही. आपल्याला अमाऊंट बरोबर कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला तर मग कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करणं काही आपल्याला कठीण नाहीये, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सो ए इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट और इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. अमाऊंट राईट केली इथे, इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. सो आय ऍज इट इज आणि प्रिन्सिपल काय आहे 4000 राईट केलं. आता 4000 ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. पाठवून दिल्यानंतर ना मायनसचं साईन लागणार. 4622.5 मायनस 4000 काय येणार आन्सर, हे पहा काय करायचं आपल्याला 4000 मायनस करायचे की नाही. तो हे पहा 4000 गेले, काय राहिलं 622.5. सो इंटरेस्ट इज इक्वल टू 622.5. आलं लक्षात कशा प्रकारे आपण फाइंड आउट केलेला आहे अमाऊंट आणि इंटरेस्ट. लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर. द अमाऊंट इज 4622.5 रुपीज अँड द कंपाऊंड इंटरेस्ट इज 622.5 रुपीज. आता इथे प्रॅक्टिस सेट 14.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. रिमेनिंग क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊयात.